पार्थवर पवार कुटुंबाचे संस्कार आहेत, तो चुकीचं काही करणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पार्थ म्हणालाय, आत्या मी चुकीचं काहीही केलेलं नाही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। आरोप करणारे आता पार्थची माफी मागणार का, हा सवाल रोहित पवार यांनी आता उपस्थित केलाय। केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला, आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टवर वाट बघू। आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत। त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा। केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते। त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्याला हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागायची का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा जबरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे, त्याने कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही, हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरून सिद्ध झालेलं आहे। मधल्या काळामध्ये पुण्याच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये जे काही प्रकरण झालं त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार एका समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने जे काही अहवाल आलेला असेल समिती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। अनेक वेळेस काय होतं कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात, त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा। आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही। पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत केलं जात आहे। ही बातमी सरळ पेरली गेलेली आहे। त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का, तटकरे पेरतायत का, हे त्यांनी ठरवावं। आताच्या घटकेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही। मुंडवा जमीन प्रकरणाचा अहवाल अद्याप मुख्यमंत्र्यांकडे नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी आहे, मुंडवा जमीन प्रकरणामध्ये तुर्तास क्लीन चिट मिळालेली नसल्याचं कळतंय। दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे।